अहिल्यानगर जिल्ह्यात दैवी शक्ती आणि चमत्काराच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबविण्यासाठी आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याची मुख्य मागणी करण्यात आली आहे। तसेच शाळा महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करावा आणि फलज्योतिष व बुवाबाजी करणाऱ्या भोंदू प्रवृत्तीवर कठोर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी अनिसच्या कार्यकर्त्यांकडून अंधश्रद्धेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। खरात प्रकरण गाजतंय। हा केवळ एकच खरात नाही तर हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यात, पंचक्रोशीत असे अनेक खरात लपलेले आहेत आणि या खरातांना मोठं करण्यात, त्यांना प्रतिष्ठा देण्यात, त्यांचं व्यवस्थापन करण्यामध्ये ज्या काही व्यवस्था आहेत किंवा राजकीय पुढारी आहेत, काही सामाजिक काम करणारे आणि करतो असं भासवणारे लोक सुद्धा ह्या खरातांना मोठं करण्यामध्ये आहेत। तर आधी ह्या सर्व यंत्रणेचा, सर्व व्यवस्थेचा आणि खरात मनोवृत्तीचा या आजच्या निमित्ताने मी निषेध व्यक्त करते। नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक असे अड्डे आहेत की जिथे खरात निर्माण होऊ पाहत आहेत आणि आम्ही अनेकदा शासकीय यंत्रणेकडे, विशेषतः पोलीस विभागाकडे मागणी केली, त्यांना विनवणी केली, अनेक वेळा चक्रा मारल्या की यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कायद्याच्या नुसार त्यांच्या विरोधात कारवाई करणं गरजेचं आहे। परंतु असं अनेक वेगवेगळी कारणं सांगून त्याकडे यंत्रणा दुर्लक्ष करत असतात। महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये डॉक्टर दाभोळकर गेल्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा पारित झाला। त्यांना त्याच्यासाठी डॉक्टर दाभोळकरांचं बलिदान द्यावं लागलं। परंतु तो कायदा झाल्यानंतर खरं तर 2 वर्षाच्या त्या कायद्याच्या संबंधाने नियमावली करणं आवश्यक असतं। परंतु आज एवढी वर्ष उलटूनही ती नियमावली झालेली नाहीये। ते कायद्याची जर चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी आणि प्रचार प्रसार करायचा असेल तर त्यासाठी नियमावली असणं आवश्यक असतं। तर शासनाने ह्या खरात प्रकरण लक्षात घेऊन तातडीने जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी, प्रचार प्रसारासाठी तातडीने नियमावली करणं गरजेचं आहे। शासकीय कमिटी आहे जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी आणि त्या कमिटीत मी स्वतः आहे। परंतु शासन त्या बाबत सुद्धा अतिशय निराशावादी किंवा अगदी अनुदार धोरण आहे। मीटिंग लावत नाही, मीटिंग घेत नाही। कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी जे बळ द्यायला पाहिजे असतं कार्यकर्त्यांना असेल किंवा सदस्यांना असेल, अशा कुठल्याही पद्धतीची पूरक वातावरण निर्माण केलेलं नाहीये आणि म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आज या खरात सारख्या प्रवृत्ती खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत, फोफावलेल्या आहेत आणि त्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आज निवेदन देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। तर कायद्याचा प्रचार प्रसार व्हावा, अंमलबजावणी व्हावी, नियमावली तयार करण्यात यावी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जिल्ह्यामध्ये आता कलेक्टर साहेबांकडे आणि एसपींकडे आम्ही तेवढी जिल्ह्यापुरतीच मागणी करू शकतो। जिल्ह्यामध्ये जी बुवाबाजी आज आहे अस्तित्वात, जी फोफावलेली आहे, जे खरात बनू पाहतायत, त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी आमची ह्या निवेदनाद्वारे मागणी आम्ही करत आहोत। आणि तिसरी एक मागणी आहे की जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत ज्या कमिटी स्थापन कराव्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, त्या कमिटी आणि दक्षता कमिटी, त्याच्यानंतर एक प्रत्येक ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कक्ष स्थापन करावा आणि तिथे जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या कमिट्यांवर, त्या कार्यकर्त्यांना घ्यावं। इतरत्र कमिट्यांची अवस्था जर पाहिली तर इतरच काम न करणारे लोक त्या ठिकाणी नेऊन बसवलेले असतात। तर असं या कमिटीच्या बाबत घडू नये अशी आमची मागणी आहे। सध्या जो खरात प्रकरण सर्व भारतात गाजतंय त्याबाबत अनिसने जी काही भूमिका घेतली ती मॅडमनी खूप सविस्तर सांगितली। ते आमच्या राज्यस्तरीय सचिव आहेत आणि आम्ही जिल्हास्तरीय काम करतो। ज्या जादूटोणा कायदा बनवला आहे त्याच्यामध्ये जाणून बुजून त्रुटी ठेवलेल्या आहेत। मॅडमनी जी मागणी केली, प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक PI त्या ठिकाणी असतो, त्याची कुठेही नगर जिल्ह्यामध्ये नेमणूक झालेली नाही आणि ही जर नेमणूक झाली नाही तर कायद्यामध्ये त्रुटी ठेवली आहे। आमची अशी मागणी आहे
कायदा हा पुन्हा एकदा त्याचं अवलोकन करून कायद्यात बदल करावा आणि खरात बाबासारखे जे नवीन काही तयार होऊ नयेत म्हणून जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन किंवा प्रतिबंधक करायला पाहिजे पोलिसनी किंवा ॲज अ जिल्हाधिकारी म्हणून एक कायदा संस्थेचे प्रमुख असतात त्यांच्याकडे आम्ही ती मागणी करणार आहे. आणि मी अशी मागणी करीन गव्हर्नमेंटला आमच्या ANIS-मार्फत का जी SIT नेमलेली आहे त्या SIT तुम्ही नेमलेली आहे हे ठीक आहे, परंतु SITच्या वर एखाद्या सेशन कोर्ट किंवा हायकोर्ट याचं ऑब्झर्वेशन पाहिजे, त्याच्या अंडर ती SIT चालली पाहिजे. किंवा SITमध्ये सुद्धा जे लोकांची जी अंधश्रद्धेबद्दल पोलीस खात्याचे अधिकारी आहेत त्यांची जी वैचारिक भूमिका असते, वैचारिक पातळी असते, त्याच्यामुळे बरेच गुन्हे उघडकीस येत नाही. आमची परत एकदा अशी मागणी आहे का हा कायदा तुम्ही चांगला अंमलात आणा, त्याचा बदल करा आणि SITवर हे त्यांच्यावर एखादा ज्युडिशरी अधिकारी सेशन कोर्ट किंवा हायकोर्ट नेमावा. धन्यवाद.